मरणोपरांत कीर्तिचक्र. इंडियन आर्मीचा एक अतिशय स्पृहणीय असा अवॉर्ड. मित्रांनो, परमवीर चक्र, महावीर चक्र, कीर्तिचक्र. इंडियन आर्मी जे सैनिक काही अफाट शौर्य दाखवतात त्यांच्यासाठी असे काही अवॉर्ड्स नक्की बहाल करते. या अवॉर्ड्सच्या माध्यमातून तो फक्त एक अवॉर्ड नसतो, तो एक संपूर्ण भारत देशात सैनिकांनी एका सैनिकाचा केलेला खूप मोठा बहुमान असतो. वाढून मिळणारी पेन्शन इतकाच त्याचा अर्थ नसतो. जीवसुद्धा पणाला लावण्याचा प्रत्येक सैनिकाचा हा जो प्रयत्न असतो ना, फक्त देशासाठी जगणं आणि फक्त देशासाठी मरणं, असं ब्रीदवाक्य घेऊन ती वर्दी अंगावर घातलेला प्रत्येक सैनिक कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास सक्षम असा तयार झालेला असतो. आर्मीबद्दल बोलायचं झालं तर प्रहार चित्रपटाचा एक शॉट आहे. संपूर्ण नग्नावस्थेत लहान मुलं धावत पळत एका बाजूला जाताना दाखवली आहेत. व्हॉट दॅट इंडिकेट्स, आप सिर्फ जैसे पैदा हुए हो वैसे ही आकर इंडियन आर्मी ज्वाइन कीजिए. आपको यहाँ सब कुछ तो मिलेगा ही, लेकिन आपको इस तरह से प्रशिक्षित किया जाएगा कि दुनिया का कोई भी संकट, कोई भी तूफान आपको डरा नहीं सकती. असा काहीसा सिग्नल या इंडियन आर्मीच्या भरतीबाबत मी सुद्धा एक आर्मीचा परिवाराचा हिस्सा, आर्मीमॅनचा मुलगा म्हणून अनेक तरुणांना हा संदेश देतो आहे. 22 मे 2025 रोजी जे काही आपल्याला पेट्रोलिंग करायचं असतं, आपल्याला प्रत्येक सीमेच्या आसपास जवानांच्या काही तुकड्या पेट्रोलिंगसाठी रोटेशन वाईज नेमल्या जातात. डोळ्यात तेल घालून कुठल्या काही झुडपात, कुठल्या काही जंगलातनं काही हालचाल दिसते का? 2 दिवसापूर्वी पेट्रोलिंग करताना ज्या परिस्थितीत आपण पेट्रोलिंग केलं आहे, जी काही आसपासची परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये काही बदल घडला आहे का? कुठे कोणी येऊन लपलं आहे का? कुठे काही टेम्पररी स्ट्रक्चर्स उभी राहिली आहेत का? कुठे जमिनीमध्ये नुकतीच उकरलेली माती, बुजवलेले खड्डे असा प्रकार दिसतोय का? जे आतंकवादी येतात, जे अतिरेकी येतात, ते कधीकधी जमिनीमध्ये पेट्रोलिंगच्या एरियामध्ये IED फिक्स करून जातात. म्हणजे एखाद्या सैनिकाचा पाय जरी पडला तरी त्याच्या पायाच्या चिंधड्या व्हाव्यात, अतिरिक्त रक्तस्रावाने त्याला मृत्यू आला पाहिजे, अशा सदिच्छा देतात हे आतंकवादी. अशा सगळ्या सदिच्छांचा सामना करत करत रोटेशनने पेट्रोलिंग करण्याचा तो दिवस 22 मे 2025. लेफ्टनंट शशांक तिवारी, who was the head of that patrolling squad on that day. आणि मग सोबत काही सैनिक, काही अग्निवीर, अशा पद्धतीने पेट्रोलिंग सुरू होतं. आणि त्यांच्यातलाच ग्रुपमधला एक स्टीफन नावाचा अग्निवीर, हा त्याचं संतुलन थोडंसं बिघडलं, कुठेतरी पाय घसरला आणि तो नदीच्या प्रचंड प्रवाहामध्ये पडला. लेफ्टनंट शशांक तिवारी यांनी त्या पेट्रोलिंग स्क्वॉडचं
अध्यक्षपद घेतलेलं होतं, म्हणजे कमांडिंग ऑफिसर म्हणून तेच होते. त्यांना जेव्हा कळलं की आपल्या या पेट्रोलिंग तुकडीमधला एक नवीन सैनिक या तुफान जलप्रवाहात पडला आहे, तो त्या नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याची दाट शक्यता आहे, तो जीवाला मुकेल, आणि मग जी काही भूमिका असते एका अधिकाऱ्याची, ती एका क्षणात शशांक तिवारी यांनी त्या नदीच्या प्रवाहात स्वतः उडी घेतली. केवळ आपल्या त्या स्टीफनला, त्या आपल्या मित्राला, केवळ आपल्या तुकडीतल्या एका सैनिकाचा जीव वाचवण्यासाठी हा अधिकारी त्या प्रचंड वाहत्या प्रवाहामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. पण हे झोकून देताना काही अणकुचीदार सुळके होते तिथे. पर्वतरांगातनं वाहणाऱ्या नद्यांमध्ये हा धोका नक्की असतो, आणि त्या सुळक्यांनी त्यांचं काम चोखपणे बजावलं. शशांक तिवारी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात जखमी झाले, तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यापुढं फक्त एकच ध्येय होतं, आपण आपल्या स्टीफनला वाचवलंच पाहिजे. त्याच्यापुढं त्याचं आयुष्य आहे. तसं पाहिलं तर शशांक तिवारी यांचं पण वय काही जास्त नव्हतं, पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकार्याला वाचवणं हे सुद्धा सैनिकांचं एक ब्रीद असतं. आणि त्याच पद्धतीने शशांक तिवारी यांनी उडी घेतली होती. आता काहीही झालं तरी आपल्या सहकार्याचा जीव वाचला पाहिजे, एवढं एकच ध्येय. ज्या पद्धतीने शत्रू समोर असताना एकच ध्येय असतं कि अगर मैंने इसे नहीं मारा तो ये मुझे जिंदा नहीं छोड़ेगा, इसलिए पहली गोली जो चलाएगा वही जिंदा वापस आएगा. इथं खुद्द निसर्गाशी सामना करण्यासाठी, खुद्द त्या प्रचंड वाहत्या पाण्यामध्ये शशांक तिवारी यांनी उडी घेतली, ती स्टीफनला वाचवण्यासाठी. स्टीफनला कसा बसा त्यांच्यापर्यंत ते पोहोचले आणि स्टीफनला हळूहळू किनाऱ्याकडे ढकलत आणले. त्यांना होणाऱ्या वेदना या प्रचंड होत्या. पाण्याचा प्रवाह तो पण खूप होता, वाहून नेण्या इतका तो अगदी असाच प्रवाह, भीतीदायक तो पाण्याचा प्रवाह. शेवटी निसर्गापाशी, निसर्गासमोर हा माणूस क्षुद्र आहे हो, हे कित्येक वेळा सिद्ध झालेलं आहे ना. शशांक तिवारी यांच्या जखमातनं रक्त वाहत होतं, तरीसुद्धा आपल्या सहकार्याला वाचवणं या ध्येयाने पेटलेला तो एक लेफ्टनंट. आणि खरोखर प्रशिक्षणात जी त्यांच्या रक्तामध्ये आग ओकली जाते, ती पुरेपूर आग बाहेर काढत त्यांनी स्टीफनला किनाऱ्याकडे ढकलला. स्टीफन वाचला, पण झालेल्या जखमांमुळं त्या प्रवाहाशी ते दोन हात करू शकले नाहीत. त्या जखमांमुळं कदाचित त्यांची ताकद कमी होत गेली रक्त सांडून. तो रक्तप्रवाह त्या इतक्या मोठ्या प्रवाहामध्ये थांबण्यासाठी काहीही इलाज नव्हता. आणि अशातच त्यांना समजलं की आता आपण स्टीफनला तर वाचवलं आहे, पण आपण आपला जीव स्वतःचा वाचवू शकत नाही. त्यावेळेस त्यांनी त्या प्रवाहाच्या हवाली करून टाकलं स्वतःला, असंच म्हणावं लागेल. आखिर लेफ्टिनेंट शशांक तिवारी अपने साथी को बचाने के बाद खुद शहीद हो गए. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं शशांक तिवारींचं. अधिकारी असूनसुद्धा सगळ्यांना घेऊन चालण्याची त्याची जी एक उर्मी होती ती वेगळी होती. आपल्या सहकार्याला वाचवणारा हा लेफ्टनंट, त्याच्या डोळ्यातसुद्धा जाता जाता आनंदाश्रू पण होते. चला, स्टीफन तरी वाचला. आणि म्हणूनच आपल्या सहकार्याला जीवदान देणारा हा एक लेफ्टनंट, या पदावरचा लष्करी अधिकारी मरणोपरांत कीर्तिचक्र मिळण्यास पात्र ठरला. आता हे कीर्तिचक्र, परमवीर चक्र, महावीर चक्र अशी जी काही अवॉर्ड्स आर्मीची दिली जातात, ती एका राष्ट्रपतींच्या हस्ते व्यवस्थित समारंभ आयोजित करून दिली जातात. मरणोपरांत जे अवॉर्ड घेण्यासाठी त्या सैनिकाचे नातेवाईक जातात, त्यांची मनोवस्था खूपच वाईट असते. बालपणापासूनच्या अनंत आठवणी, आई वडील जेव्हा जातात असं काही अवॉर्ड घेण्यासाठी, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर त्याच्या बालपणीच्या आणि शेवटच्या श्वासापर्यंतच्या सर्व आठवणी एकत्रित गोळा झालेल्या दिसतात.
त्याच पद्धतीने शशांकच्या मातोश्री या जेव्हा उभ्या राहिल्या आणि राष्ट्रपती महोदया द्रौपदीजी मुर्मूजी मॅडम यांच्याकडे त्या जाऊ लागल्या आपल्या पतीसोबत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर या सगळ्या आठवणी होत्या. ते पाहताना सुद्धा मन खिन्न झालं, डोळ्यातनं आपोआप पाणी आलं. शशांक तिवारींना मी पाहिलेलं नसलं तरीसुद्धा त्यांची ती धडपड माझ्या डोळ्यासमोर आली. तो वाहता प्रचंड नदीचा प्रवाह, त्या सुळक्यांनी, त्या पर्वताच्या टोकदार दगडांनी त्यांना झालेल्या जखमा, त्या जखमात वाहणारं रक्त आणि त्यांच्या आसपासचं लाल भडक झालेलं ते पाणी आणि स्टीफनला ते ढकलत आहे, असं काहीसं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि न कळत ओलावल्या पापण्या. 2-4 टिपूसं सांडली. हा मरणोपरांत कीर्तिचक्र मिळण्याचं हे सेलिब्रेशन, पण त्या आईच्या डोळ्यातनं वाहणारी आसवं, त्या आईचा चेहरा आणि मग तिला धीर देणारा तो शशांक यांचे वडील, हे सगळं दृश्य ना कधीही डोळ्यापासून हलणार नाही आहेत, नजरेसमोरून हलणार नाही आहे. कीर्तिचक्र मिळालं. त्याच्या मातोश्रीनी ते कीर्तिचक्र, तो सन्मान, तो त्यांनी स्वीकारला. राष्ट्रपती महोदयांनी त्यांची आसवं पुसली. प्रचंड हृदयद्रावक असा क्षण, अर्थात छाताडात मन असेल ना तरच या क्षणाचं गांभीर्य, या क्षणातनं होणारं दुःख हे तुमच्या मनाला होऊ शकतं. प्रत्येकालाच ते दुःख जाणवेल असं नाही आहे, पण आर्मी परिवाराला नक्की या दुःखाची कल्पना असते. ते तिथं पोहोचू शकतात. कॉमन मॅनपेक्षा ही आर्मी परिवाराची माणसं थोडी वेगळी असतात. फक्त शोकांतिका अशी आहे की समाजाला हे सांगावं लागतं, आणि तेही आजकाल ओरडून सांगावं लागतं. हीच शोकांतिका आपल्या भारत देशाची. चला, लेफ्टनंट शशांक यांना आपण विनम्र आदरांजली वाहतोय. जब एक सैनिक शहीद हो जाता है तो वो अमर हो जाता है. या कीर्तिचक्र ज्यांना जे मिळालं आहे मरणोपरांत, त्या रूपात त्यांच्या घरामध्ये आईच्या मनात तर आठवणी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत असणारच आहेत. पण घरी येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा शशांक त्या कीर्तिचक्राच्या रूपातनं दिसत राहतील, आठवत राहतील, यात काहीही शंका नाही. जय हिंद, जय भारत.